गुड मॉर्निंग गाईज, आकाश दमडे ब्लॉग्समध्ये पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आमचा लास्टचा दिवस आहे उज्जैनचा आणि आम्ही काल म्हणजे आमचा 2 दिवस असंच फिरून गेलो, पण आम्ही महाकालचं दर्शनच नव्हता घेतला. आता लास्टला जाताना महाकालचं दर्शन घ्यावं लागलं, कारण की आम्ही जो योग केलता ना टायमिंगचा, तो आम्हाला म्हणजे यानं मॅच नाही झाला. म्हणजे आम्ही बरोबर सगळा सिच्युएशन करून आलो, पण कवा ठरवून कवा यावाचा नसतंय, तो कवा सक्सेस होईने तशी गत आहे. आम्ही ठरवलेला असा करायचा, पण तसा झालाच नाही. तर मग आता लास्टला तर महाकालचं दर्शन घ्यावं लागला. आता जायचं आहे डायरेक्ट महाकालचं दर्शन घेतून, कारण की आमची लास्ट आज 4 म्हणजे 5चीच बस आहे. नानखेड्यावशी बस आहे 5ची. मग आता आमचा झाला 9चा इथं चेकआउट केला आणि ते बॅगी ठेवल्या वरती टेरेसवर आणि डायरेक्ट आता उज्जैनचा म्हणजे आता डायरेक्ट महाकालचं दर्शन घेतून आता तिकडे जाऊन बघूया, त्याला भेटूया तिकडं. आता आम्ही आतमध्ये आलो. महाकाल कॉरिडॉरमधून डायरेक्ट आता दर्शन करायला जातो, कारण की आमचं दर्शन पण राहिलं, तर दर्शन करायला जातो. आता हे कॉरिडॉर आहे पूर्ण. आता हे काम पण चालू आहे, अजूनही काम चालू आहे. आता इथून रस्ता असा चालला डायरेक्ट. आता आम्ही या कॉरिडॉरमध्ये जाऊ. जेव्हा रात्रीचे आहे ना, मस्त लाईटिव्हिटी असतात अशा, तर म्हणजे बघासारखाच. रात्रीच्या दिवसा काही फायदा नाही होत नाही, म्हणजे फक्त मंदिराचं दर्शन घ्यायचं फक्त बस. रात्रीचे कॉरिडॉर फिरायचं, पण आम्ही रात्रीचे फिरलो कॉरिडॉर, पण तेवढा फिरायला नाही भेटला. इथं फाउंटन शो पण असतात. इथंशी आहे ना फाउंटन शो असतं, इथंच असतं. हां, इथंच हे समोर आहे, इथं फाउंटन शो पण असतं. आता आम्ही आलो इथंशी. हां, इथं फाउंटन शो असतं ना, आणि इथंशी सगळा मस्त आहे की. चला आता आम्ही दर्शन घेतून पहिले. तर आम्ही कॉरिडॉरच फिरतून सगळीकडे असं म्हणजे एकदम मस्त वाटतं एकदम. सगळीकडे बघा काय इथं फक्त रात्रीची असते ना, रात्रीचे सगळीकडे असं आहे. म्हणजे इथंशी असा लाईटिव्हिटी आहेत ना, तर एकदम म्हणजे आकर्षण, म्हणजे असं वाटते का एकदम लईच भारी बनवलं आहे असं आहे. तर इथंशी पण इथं मंदिर आहे, आणि इथं आता शिवचा जे मूर्ती पण आहे, बघू शकता. इथं सगळा म्हणजे रात्रीचे मला वाटते तिथं फाउंटन शो कुठेतरी असते तशीच. मस्त आहे की रात्री म्हणजे बघा का असते. आता इथं पण आलो आणि बघा मूर्ती बघा तर कसला भारी आहे. फक्त आतमध्ये एंट्री नाही देत आपल्याला, तिथं सिक्युरिटी गार्ड पण आहेत. आणि मूर्ती बघा मस्त. इथं कॉरिडॉर म्हणजे फिरून आपण कंटाळू एवढा, म्हणजे जास्त सगळीकडे असं म्हणजे जिथं जाईल तिथं म्हणजे फोटो करून आमचा वाटतं आता फोन डायरेक्ट या होईल, आवरं फोटो काढायची या होईल, डायरेक्ट स्टोरेज फुल होईल. मला वाटतं आवरं फोटो निघतील आज आमचं. म्हणजे बघासारखा एक नंबर आहे. त्याला बघू आता पुढं अजून जसं काय आहे. आमचं दर्शन पण बाकी आहे, त्याला बघू. कॉरिडॉरच आहे बघा. कॉरिडॉरमध्ये सगळे म्हणजे एकदम भारी वाटते बघा काय सगळीकडे. म्हणजे बघून जवळ कमी आहे इकडं. म्हणजे सगळं आपले शिवचं जवळ रूप आहेत ना, ते इथं म्हणजे मूर्तीमध्ये दाखवलं ना आपल्याला का कसा असा. म्हणजे सगळं शिवचं रूप आहेत दाखवलं ना आपल्याला, कुठल्या रूपान काय ते सगळ्या इथं ते मूर्तीचे स्वरूपान आपल्याला दाखवायचा प्रयत्न केला. मस्त इथं एकदम सगळं दगडाचं कोरीव कामच आहे म्हणा वाटते.
एकदम कोरीव काम आहे. सगळा दौरा फिरशिव दौरा कमीचा इकडं. पण आता आम्हाला दर्शनाला का ती लाईन आहे ती माहीत नाही अजून. पण बघू आता, जर दर्शन तर करावंच लागेल कारण की मग पक्की लाईन असते तर मग आम्ही बघू VIP दर्शन घ्यावं लागेल. मग बघूया आता कसं काय हे. बघा शिवचा बघा नंदी हो बसू मस्त चाललंय. आता मी मध्ये इकडं मंदिर आहे, इकडं मंदिर आहे अजून पुढं आहे समजा. आणि हो शिवचा रूप अजून सगळे रूपांचा दाखवलेला आहे. शिवरूपांचा म्हणजे सगळे रूपांचा दाखवलेला आहे. चला आता ह्यो भारत माता मंदिर आणि ह्यो निवासस्थान आहे, भक्त निवासस्थान. इथं स्वस्त रूम आहे पण आम्ही तिकडे घेतला आमचा. आणि ह्यो भारत माता मंदिर. नंतर जाताना दर्शन घेतून पहिले महाकालचं दर्शन घेतून चला डायरेक्ट आता तिकडं मृत्युंजय महादेव मंदिरानं आलो. आता एकदम शांत वातावरण आहे आणि रात्री पण लय थंड आहे. मृत्युंजय महादेव मंदिराचे नाव आता तुम्ही इथं तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो. आता आम्ही आलो मंदिराच्या आतमध्ये. लय गर्दी आहे म्हणजे लय गर्दी आहे. आता इथं फोन अलाउड पण नाही पण तरी पण मी शूटिंग काढते थोडीशी. लय गर्दी आहे आईला. ते लाईनशी चालू आहे इकडे आता पुढं महादेव. आता इथं फोन अलाउड नाही. आता जाऊन आता इथं आहे तेवढेच दाखवत आहे. लाईन लागून लाईन म्हणजे फास्ट चालतं इथेशी फास्ट चालतं. पण आता मेन आतमध्ये काय आहे ते समजा नाही. फुल लाईन म्हणजे अशी फास्ट चालली तरी काय वाटत नाही. पण आता आतमध्ये काय आहे काही समजा नाही. याचे पुरं मला वाटते फोन अलाउड नसेल. तर बघू कसं काय जसं चाललं तसं चाललं तर पटापट बघूया आता कसं काय आहे. तर इकडं बघ लो आता अर्धे रस्ते नेलो. आता बघूया कशी मस्त लाईन पटापट चालली. काही वाटलं नाही टेन्शन नाही. पण आता इथं मोबाईल अलाउड नसेल. आलो मंदिराच्या कॉरिडॉरमध्ये आलो बरा वाटला. बघूया आता हे कुठच्या साईडला जाऊ पटकन. आता आम्ही आलो मंदिर अर्धे सगळे आमचेच पाहू सगळे आमचेच आहेत. यो आमचा खरबू. आणि पुढे आता बघू आता आलो ना. यो मंदिर येतच समोरच मंदिर आहे. म्हणजे काही मला वाटलं आम्ही इथं काल भैरवला गेलो ना लय गर्दी होती तर तेवढा काही वाटला नाही. म्हणजे तो तिथं लय गर्दी आपण इथं काहीच वाटत नाही. आता आलो डायरेक्ट मंदिराच्या इथं. बघू शूटिंग करायला भेटते का ते तिथं आपण CCTV कॅमेरा बिमेरा सगळा दाखवला आहे म्हणून हे बाई इथंशी. बघूया आता काय काय येतं आतमध्ये तुम्हाला दाखवते कसा मंदिराचा असते तो प्राण्यांना. बघा तो बघ आतमध्ये शिवलिंग आहे. शिव बघा चलो भैया मोबाइल जेब में रख लो यार. मोबाइल महादेव. त्याने बघ मोठा $मध्ये आहे. किती पैसे चला फायनली आमचा मस्त दर्शन झाला महाकालचा.
एकदम बरा वाटला. म्हणजे आम्हाला वाटलं का लय गर्दी असेल, पण लय फाटपट लाईन चालली. आज शनिवार पण आहे ना, तर सगळ्यांना सुट्टी आहे तर बरीच गर्दी. बाहेरला तर पब्लिक लय आहे, पण आतमध्ये वाटलं आम्हाला पब्लिक असेल. पण मस्त आहे की दर्शन झाला, लय भारी वाटला. महाकालचं दर्शन भेटला, बस झाला, तिचा काहीच नाही. आता चला डायरेक्ट आता लड्डू पण घेतलं प्रसाद इथं आणि जरा फोटो पण काढलं. आता डायरेक्ट बाहेर जातो आणि बाहेरचा नजारा बघूया. आता तुम्हाला अजून बाहेर काय काय आहे ते दाखवते. त्याला बघूया आता पुढे. बडा गणपती बघा, बडा गणपती. बडा गणपतीच्या आतमध्ये आलो आम्ही. दर्शन पण केला गणपती त्या तिथून आतमध्ये आलो ना कचऱ्याला. इथं मला गणपती मंदिर इथं पण आहे, तिथं शिवलिंग आहे. पुढं हनुमानजी आहे. म्हणजे सगळ्या मंदिर इथंच आहेत, आतमध्ये आहेत. आता बघूया डायरेक्ट बाहेर निघून आता कसं काय. चला काही आता मस्त आम्ही शॉपिंग केली. म्हणजे घरातल्यानं प्रसाद सगळ्यांना घेतला. आणि आता त्यातून जरा त्या बाबूला स्वेटर पण बघायचा आहे. आता तो स्वेटर बघतून आणि मग डायरेक्ट आता रूम जेवायचा बघतून आता रूमवर जातून मस्त जेवण करतून. आणि मग आमची बस आहे 4, 4:30, 5चीच बस आहे. डायरेक्ट बसमधून आता डायरेक्ट घरा जायचा प्रोग्राम करायला लागेल. आता आलो ना आता इकडं चालून कुठं जायचं आहे ते स्वेटर बघायला जायचं आहे. आता बघूया. आता पुढं आलो जायचा. आज शनिवार आहे ना, तर पब्लिक पण फुल आहे. इकडून तिकडून गाड्या येतात नुसत्या. त्यांचे काही ई रिक्षा या अशा चालतात. यांनाच भारी आहे, 500-200 काही नाही बोलतो. बघूया आता कसं काय. काही जाता झालं आमचं दर्शन, शॉपिंग पण केली आणि रूमवालो जरासा पॅकअप पण केला होता तवरा सगळा. आणि डायरेक्ट आता हॉटेलला आलो. नाही मल्हारी हॉटेल आहे, मस्त जेवायला. यांचं कसं आहे माहिती आहे, 140 आणि 150चे आसपास असतं आहे. म्हणजे थाली आपल्या थाली कुठची पण घ्यायची, पण अनलिमिटेड कधी पण गावाचं असतं आहे. म्हणजे कधी पण खाऊ शकता. 150 म्हणजे 150 मस्त आहे. थाली मागवली, थाली अनलिमिटेड. रोटी ना, रोटी अनलिमिटेड असते ना, रोटी अनलिमिटेड, चावल अनलिमिटेड. चला आता येऊ बा आमच्या कसा झाला आहे. चला आता जेवतो. उज्जैनशी दर्शन झालं आमचं आणि आमचा बसचा टायमिंग पण झाला. 4:30 वाजलं. म्हणजे 4:30चा टायमिंग होता. करेक्ट ते झालं, टायमिंगलाच निघलं. आणि आमची बस आहे तिथंची बस डिझेल भरायला थांबली. थोडासा वॉशरूम पण करून घेतं आहे. म्हणजे पुरं आता डायरेक्ट ते हॉटेलला थांबवतील कुठंतरी. म्हणजे आमचा आज मला वाटतं उद्या ना ते परफेक्ट आम्हाला पोचवतील. बघू आता जावाच्या टायमिंगला लवकर पोचून काय फायदा नाही. जेव्हा आम्हाला इकडे यावाचा होता तेव्हा झाल्याने लेट पोचवला ना, आता लवकर पोचून काय फायदा आहे. घरा जाऊन काय झोपाचा वरती टांगड्या करून. तर बघूया काय आहे. तर तू आता डिझेल भरायला तर थांबलो आहे. आता कुठं थांबवते आणि किती वाजता थांबवते तर जेवायला पण आम्हाला तिथून यापून घ्यायचा होता. जेवायला पार्सल घ्यायचा होता. पण त्या इथं टाईम पण झाला मला यावाला. इथं ती इलेक्ट्रिक गाडी आहे ना, ती हळू जातं आहे. त्याच्यापायी तिथपर्यंत पोचायला पण टाईम लागला. त्याला आता डायरेक्ट बघू पुढं. आमची आता वेळेस पण हीच बस होती. म्हणजे पण नंबर चेंज आहे, बसचा तीच आहे. तर आवाज पण तोच आहे, सगळा तोच आहे. आणि आता आमच्या बसचा आजचा इथला बाहेरचा आहे. आणि आतमध्ये पण तसाच आहे, शेमूच आहे, काहीच फरक नाही. कारण का येताना पण तसाच तीच होती ना, आता जाताना पण तीच आहे. ट्रॅव्हल्स तर तोच आहे आणि सगळं तेच आहे. काल आम्ही आलतो तेव्हा पण तीच, फक्त बेडशीट वेगळ्या आहेत. बेडशीट फक्त वेगळ्या आहेत, बाकी सगळा या आहे. तो ही काच उघडती. हां ती पण उघड ढकल जराशी. ही आमची बस असं आहे मस्त आहे की. बघूया आता, चला पुढची जर्नी बघू काय काय आहे. तर आता आलो आम्ही नाश्ता करायला. म्हणजे जेवायला थांबवली नाही. तर आता जेवायला आहे हॉटेलला थांबलो, जेवायला जेवलो. आता त्यांचा का ते 40 मिनिटाचा काही ब्रेक असतं. आणि डायरेक्ट आता त्याला डायरेक्ट बसमध्ये चढतो, मस्त की झोपतो आता जाऊन. आणि आता इथून काय थांबवतात अजून पुरं बघूया काय. आता जेवण तर झालेलं आहे आमचं, मस्त की जेवलो दाबून. 20 मिनिटाचा ब्रेक असते फक्त यांचा. 20 मिनिटांत काय होतं की समजत नाही, कधी घाई असतं. त्याला आता फायनली आता आम्ही समृद्धी महामार्गावर आता घालून आता पोचू घरा.
म्हणजे 9:30 10पर्यंत पोचू, 10 वाजता पोचू. बघूया आता, चला डायरेक्ट. आता इथं आमची बस पण लागली, समृद्धी मार्गाचा टोल नाका येऊ. आणि इथं वॉशरूम आहे, कसला आहे बघा, समृद्धी महामार्ग. चला डायरेक्ट आमची बस थांबली आणि इथं वॉशरूम पण आहे. आता जातो ना डायरेक्ट घरा. किती वाजता पोचतून तर बघूया आता जाऊन कसं काय तर. फायनली आलो पनवेल स्टेशनला आलो. ठाण्याची ट्रेन पकडली, लास्टची ट्रेन होती करेक्ट. नाही धावत आलो, सरलो कसा तरी. आता डायरेक्ट आलो पनवेल, आपले पनवेल स्टेशनला आलो. आता जातो डायरेक्ट घरात, जातो फ्रेश होतून आणि डायरेक्ट ब्लॉग एडिटिंग करतो आहे आणि तुम्हाला डायरेक्ट. चला काही फायनली आम्ही घरी पोचलो. आता मस्त की आंघोळ विंघोळ करते, पाणी तापवून ठेवलं आहे. आणि आता यो घरापून आलो, मस्त की भारा वाटला. आलो घरापून आरामात. आता मस्त की एडिटिंग करतो बसू. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असेल ना तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण दाबा, म्हणजे अशाच माझ्या नवीन व्हिडिओ बघायला भेटेल. चला बाय बाय.